नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. मालेगावातील अयोध्यानगरमधील शिवशक्ती कॉलनीत आज पहाटे अज्ञात चोरट्यांनी एकाच वेळी 4 घरफोड्या करत सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे 7 लाखांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. चोरट्यांनी बंद घरे हेरून त्यावरच डल्ला मारला. घरमालक बाहेरगावी असलेल्या 2 घरांमध्ये घुसून चोरी करण्यात आली, तर दुसऱ्या 2 घरांमध्ये वरच्या मजल्यावर घरमालक झोपलेले असताना खालच्या घरांमध्ये प्रवेश करून ऐवज लंपास करण्यात आला. यामध्ये अतुल बच्छाव यांचे 4 तोळे सोने व 1.5 लाख रुपये रोख, छगन निकम यांचे 2.5 तोळे सोने व 50,000 रुपये रोख, गायत्री वाघ यांचे 25,000 रुपये, तर अक्षय भोई यांचे 4 भार चांदीचे दागिने व 1 रौप्य पदक असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. घटनेची माहिती मिळताच छावणी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला. विशेष म्हणजे सोयगाव परिसरात 8 दिवसात ही दुसरी घरफोडी आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उमटली आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली असून वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीची लाट आहे. पोलीस तपास सुरू असून लवकरच आरोपींना शोधून कारवाई केली जाईल असे प्रशासनाने सांगितले. तेवढं तुम्ही तो प्रयत्न करा. लक्षात जर केला तर तुमची कॉलनी सिक्युरिटीला आणि जो कुठला इथं चोरीशिवाय निघतो कुठला प्रकार घडतो तो घडणार नाही. जसं तुमच्या कॉलनीला करून बोलण्याचा प्रकार केलं तर ते बेटर होईल. ठीक आहे, आपण प्रयत्न 100% करू की यातला हा चोर सापडायला पाहिजे. आपण प्रयत्न करू, आमची टीम पूर्ण प्रयत्न करणार आहे. आता आपण डॉग स्क्वॉड, फिंगरप्रिंट यांना पण बोलवलेलं आहे, परंतु एक सेफ्टीसाठी तुम्ही सुद्धा हा उपक्रम राबवा. या ठिकाणी सोसायटीमध्ये ना सर्वांनी मिळून मिसळून करायचं. समजा एखादा फॅमिलीवाला गावात राहत असेल तर आपण शेजाऱ्याला सांगू ना, ते घर बंद न करता त्या घरातला एक माणूस जरी तिथं झोपला ना आणि घरात कुणीतरी आहे तर चोरी करण्याचा जो त्याचा प्रयत्न असतो तो 90 ते 95% त्याचा तो बंद होऊन जातो. कारण तो पहिला टार्गेट करतो घर बंद. तर कोणी गावाला जात असेल ना तर शेजाऱ्यांकडनं सांगा, त्याला विश्वासात घ्या. ते गावाला गेले तर तुम्ही थांबा, एकमेकांना सहकार्य करा. आणि CCTVचं कॉन्टॅक्ट करून करा. खूप जास्त खर्च नाही आहे. 6 कॅमेरे लावले, DVR लावले तर तो एकदम स्वस्तामध्ये येऊन जातो. पण सर्वांना सोसायटीला हे होईल की कोणी आपल्या सोसायटीमध्ये आलं आहे, कोणी गेलं आहे, बाहेरचा व्यक्ती, सर्वांना सिक्युरिटी होईल. आता हा भाग इथं पाहिला तर मी तिथून बघतो येताना एकही कॅमेरा दिसत नाही. त्या गोष्टी